नमस्कार. अग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हवामान विभागानं काल एप्रिल ते जून या 3 महिन्यांचा अंदाज दिला आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसंच ला निना आणि एल निनोविषयी देखील आपल्यामध्ये चर्चा सुरूच आहेत. तसंच पुढच्या 3 महिन्यामध्ये तापमान कसं राहू शकतं, उष्णतेच्या लाटा नेमका कोणत्या भागात किती राहू शकतात, या सगळ्यांचा अंदाज काल हवामान विभागानं दिला आहे. हा अंदाज आज आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत की नेमका या अंदाजाचा नेमका अर्थ आपण काय लावायचा. पावसाचा अंदाज किती आहे, उष्णतेच्या लाटा नेमका कोणत्या भागात येऊ शकतात, सध्या एल निनोची स्थिती काय आहे, आणि हे सगळे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आपल्याला सगळं हवामान अंदाज समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर. सर, आपलं स्वागत आहे ग्राउंडमध्ये. सर, पहिला प्रश्न हाच आहे की एप्रिल महिन्यात हवामान विभागानं सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला आणि मागच्या मुलाखतीमध्ये देखील तुम्ही 3 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज दिला होता. तर नेमकं ह्या अंदाजाकडं आम्ही शेतकऱ्यांनी कसं बघायचं? जसा मागच्या 4-5 दिवसांमध्ये पाऊस झाला असाच आता पुढं होणार आहे का एप्रिलमध्ये? आता बघा तुम्ही, भारतीय हवामान खात्याने जरी एप्रिल महिन्यासाठी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला असला तरी 3 एप्रिलपर्यंत आपण ऑलरेडी सांगितलं की पावसाची शक्यता आहे आणि 31 मार्चपर्यंत आपण गारपिटीचा अंदाज दिला होता. बरोबर. त्या पद्धतीने महाराष्ट्रात भाग बदलत गारपीट झाली, काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि विशेषतः विजा आणि वारा हा जो फॅक्टर आहे हवामानाचा तो जास्त प्रभावी ठरला आणि त्यामुळं नुकसान अधिक झालेलं आहे. तर ते 31 मार्चपर्यंतच बोललो आणि हेच वातावरण 3 एप्रिल किंवा 4 एप्रिलपर्यंत, पूर्वी 3 एप्रिल आता 4 एप्रिलपर्यंत दिसायला लागलं आहे. पण मग त्या ठिकाणी आता पूर्वीसारखीच गारपीट होईल का, त्याबद्दल आपण जर विचार केला तर जे रेकॉर्ड दिसते की त्या रेकॉर्डप्रमाणे गारपिटीची शक्यता साधारणपणे मावळलेली आहे. जास्त गारपीट ह्या 3-4 दिवसात अपेक्षित नाही आहे, कारण त्या पद्धतीचं वातावरण साथ देत नाही आहे. मग अवकाळी पावसाचं वातावरण मात्र, जसं मी विजा वारा आणि पाऊस या ठिकाणचं ते वातावरण मात्र असणारच आहे. आणि त्यानंतर संपूर्ण आता समजा मी 3 किंवा 4 एप्रिलपर्यंत समजा हा गरगाटी पावसाचा अंदाज असला तरी एप्रिलच्या संपूर्ण जो अंदाज आलेला आहे तो सरासरीपेक्षा अधिक आहे असं हवामान खात्याने. आता सरासरीपेक्षा अधिक आहे म्हणजे खूप पाऊस आहे का असं नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही संपूर्ण देशाचा विचार केला तर देशामध्ये एप्रिल महिन्यात फक्त 4 सेंटीमीटर पाऊस पडतो देशात. आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर एखादा सेंटीमीटर किंवा 1.25 सेंटीमीटर म्हणजे 12 ते 13 mm इतका पाऊस पडतो. आणि ह्या 13 mmमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे किती टक्के अधिक पडणार आहे? हवामान खात्याचं रेकॉर्ड आणि सांख्यिकी अंक सांगताना तिने 112% सांगितलेलं आहे. 112% म्हणजे तुमची साधारण 10 ते 12% अधिक म्हणजे एक 2 mm पेक्षा एक पाऊस थोडासा अधिक असणार आहे. आता तर 3-4 एप्रिलपर्यंत पाऊस आहे. पुढे राहिलेल्या 26 दिवसामध्ये आता लगेचच इमिजिएटली पावसाची शक्यता जाणवत नाही. समजलं का? आणि त्यातही नेमक्या कोणत्या दिवशी त्या ठिकाणी पाऊस आहे ते जसजसं वातावरण जवळ येईल त्या पद्धतीने त्या महिन्यामध्ये त्यावेळी सांगण्यात मजा असणार आहे. पण आता 3 ते 4 एप्रिलपर्यंत किती पाऊस पडतो? जर 1 ते 1.25 सेंटीमीटर त्याची सरासरी आहे. आता या 3-4 दिवसात किती पाऊस होतो आणि मग उर्वरित 26 दिवसात किती पाऊस होतो? म्हणजेच थोडक्यात एप्रिल महिन्यात पाऊस आहे. पहिले हे 3 दिवस निरीक्षणाखाली आहेत. हे 3 ते 4 दिवस महत्त्वाचे आहे. नंतर त्यापुढं पावसाचं वातावरण असणार आहे. पण कदाचित दुसऱ्या पंधरवड्यामध्ये साधारण की वातावरण त्या काळामध्ये कदाचित उष्णता संवहनी प्रक्रियेतून पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी आपण अगोदर त्यावेळी लघु पल्ल्यामध्ये 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस अगोदर नेमकं रेकॉर्ड पाहून बोलण्यात मजा आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणजे थोडक्यात एप्रिल महिन्यामध्ये जरी सरासरीपेक्षा अधिक पाऊस असला तरी आता हे पहिले 4 दिवस, आजपासूनच 4 दिवस बघायचे आहे आणि त्यानंतरच्या पंधरवड्यामध्ये काय स्थिती आपण त्यावेळेस बोलण्यात ती योग्यता राहील असं मला वाटतं. आता सर, थोडंसं मे महिन्याविषयी, कारण मे महिन्यामध्ये मागच्या वर्षी विक्रमी पाऊस पाहायला मिळाला. म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की जे शेतकरी वयस्कर आहे, 40-50 वर्षांचा अनुभव, त्या शेतकऱ्यांनी देखील सांगितलं की एवढा पाऊस आम्ही कधीच पाहिला नव्हता. तर मे महिन्यामध्ये यंदा देखील असंच घडू शकतं का? असाच पाऊस पडू शकतो का? सध्याचे अंदाज काय सांगतायत? बरोबर आहे. मागच्या वर्षाच्या मे महिन्यातली जी अवस्था पाहिली ती शेतकरी धास्तावले होते आणि ह्या वर्षी तसंच मे महिना येईल का काय याबद्दल त्यांना भीती असणं साहजिकच आहे.
आणि त्यात पुन्हा आता काही गेल्या 3-4 दिवसात झालेली गारपीट आणि मे महिन्यामध्ये काही काहींचे मागास पिकं लागवडी असतात, त्यांच्या ज्या काढण्या असतात, त्यामुळे त्यांना ती धास्ती असणं साहजिकच आहे. पण एक्झॅक्टली मे महिन्यामध्ये होणारा पाऊस हा गडगडाटी स्वरूपाचाच पाऊस आहे, त्यामध्ये काही फरक नाही आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, मे महिन्यातल्या पावसासंबंधी अंदाज व्यक्त जो होतो मे महिन्याच्या मासिक पहिल्या 1 मेला होतो तो खरा अंदाज. अच्छा. लक्षात घ्या. त्यामुळं आजच मे महिन्यामध्ये पहिल्यासारखे 17 दिवस 17 वेळा पाऊस होणार आहे का असं बोलण्यात काही अर्थ नाही आहे. फक्त एकच सांगतो, आम्ही काय एक प्रणाली आहे जी मॅडन जुलियन ऑसिलेशन MGO सायकल की जे विषुववृत्तावर पश्चिमेकडून पूर्वेकडे जातं, ते जर नेमकं फेज 2 आणि फेज 3मध्ये जर मे महिन्यात आलं, कारण एप्रिल मे जून ह्यामध्ये तापमानाचा अंदाज आलेला आहे, तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे, म्हणजेच उष्णाचा संवहनी प्रक्रियाच्या पाऊस पडण्याची शक्यता मे महिन्यात आहे. पण त्याला पूरकता किंवा त्याला बुस्टिंग म्हणून जर MGOच्या काळात आला तर त्या काळात मात्र नक्कीच कदाचित मे महिन्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु हे जर तर म्हणजे आपण मे महिन्याच्या 1 तारखेला बोलण्यातच पॉईंट आहे, कारण मॅडन जुलियन ऑसिलेशन जो पृथ्वीमध्ये एक चक्कर घालतो 45 ते 60 दिवस. आज 1 एप्रिल आहे, संपूर्ण एप्रिल महिना जायचा आहे. अजून मॅडन जुलियन ऑसिलेशन तो शेवटच्या फेजमध्ये 7, 8, 7, 8 तिथंच रेंगाळतो आहे. त्याचा वेग येत नाही, पूर्वेकडे ज्या वेगाने जायला पाहिजे येत नाही आहे. त्यामुळं थोडक्यात एप्रिलच्या शेवटी मॅडन जुलियनची अवस्था आणि मे महिन्यातल्या मासिक अंदाजानुसार पावसाच्या अंदाजानुसार आणि तापमान अंदाजानुसार त्यांची लिंकिंग करून मे महिन्यात कितपत पाऊस होणार आहे तर त्यावेळेस बोलणंच योग्य आहे. म्हणजे आपल्या हातात आज मॅडन जुलियनची जी सिच्युएशन नाही आहे, अलोन मे महिन्याची तापमानाची सिच्युएशन हातात नाही आहे, त्यामुळं त्या विषयावर आज बोलता येणार नाही आहे. पण नक्कीच आपण एप्रिलच्या शेवटी किंवा कदाचित जो 15 एप्रिलला जो अंदाज येतो भारतीय हवामान खात्याचा संपूर्ण मान्सून, तर त्यावेळी कदाचित आपण यावर प्रकाश टाकू शकतो असं मला वाटतं. एकदम. आता सर दुसरी चर्चा जी आहे ती एल निनोची. आता ऑस्ट्रेलियन वेदर एजन्सीनं आत्ताच 2 दिवसापूर्वी परत अंदाज दिला की आता ला निना संपत आला आहे आणि एल निनो सुरू व्हायचे संकेत आहेत. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये की जेव्हा आपला मान्सूनचा पाऊस जास्त पडत असतो तेव्हा एल निनो ॲक्टिव्ह असू शकतो. तर आता मागच्या मुलाखतीमध्ये देखील आपण एल निनोवरती तुम्ही अंदाज दिला होता की एल निनो कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याची माहिती सांगितली होती. आता परत नवीन अंदाज पुढे येत आहेत. तर नेमकं एल निनोची सध्याची स्थिती काय आहे आणि नेमकी तो आता या एजन्सीने जे सांगितलं की ऑगस्टमध्ये तो ॲक्टिव्ह राहू शकतो, त्याचा परिणाम होऊ शकतो मान्सूनवर, तर नेमकं ह्या अंदाजाकडे कसं बघायचं? आता तुमचा प्रश्न एल निनो संदर्भात आहे आणि मागच्या मुलाखतीत 4 दिवसापूर्वीच आपण बोललो होतो की एल निनो हा की त्यावेळेस 28 मार्चला आपण असं बोललो होतो की सध्या ला निनाच आहे आणि त्यानंतर आज 4 दिवस ओलांडून गेले. मग आजची स्थिती काय आहे? कारण याचं स्थित्यंतर होत आहे. तर आज असा अवस्था आहे की बऱ्यापैकी एल निनो हा ला निना म्हणजे एन्सो हा ला निनातून तटस्थ अवस्थेकडे जात आहे. अच्छा. म्हणजे संपूर्ण प्रशांत महासागरातले जे भाग पाडलेले आहेत त्या सगळ्या भागामध्ये तो तटस्थ आहे का नाही, काही भागामध्ये तो अजूनही ला निना आहे. अच्छा. बरोबर आहे. आता म्हणजे तो ला निनातून तटस्थतेकडे जात आहे. मग ठीक आहे, त्यापुढं काय, त्याच्यानंतरचे अपडेट काय? त्याच्यानंतरचे अपडेट असे जाणवतात की तो तटस्थ तर जाणारच आहे, पण आता हा एप्रिल महिना चालू झालेला आहे. एप्रिल मे जून या 3 महिन्यामध्ये एन्सो हा तटस्थच राहणार आहे. अच्छा. लक्षात घ्या. म्हणजे जूनपर्यंत तटस्थ राहणार आहे. कदाचित जुलैच्या अखेरपर्यंतही तो तटस्थ राहणार आहे, म्हणजे एल निनो असणार नाही. बरं. म्हणजे तुमचे जून टू सप्टेंबर ह्या 4 महिन्यांपैकी पहिले 2 महिनेसुद्धा तटस्थ अवस्थेत असेल तर राहिले 2 महिने, कारण तो साधारण जुलैच्या अखेर विकसित होण्याची शक्यता आहे. एल निनो इव्हॉल्विंग तो तिथून पुढे आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला इव्हॉल्विंग म्हणलो ते सुरुवातीपासून म्हणालो होतो किंवा त्याची अवस्था अशी जाणवते. पण आता जो अपडेट बाहेर आला आहे तो असं सांगतोय की एप्रिल मे जून इवन जुलै या 4 महिन्याकरता एन्सो हा तटस्थ असणार आहे. म्हणजे ना ला निना ना एल निनो अशी अवस्था असणार आहे. आणि पहिले 2 महिने तर आपले पावसाळ्याचे आहे, सप्टेंबरच्या मान्सूनचे आहेत. बरोबर. आणि त्यात आपला जुलै महिना बऱ्यापैकी रेनियस मंथ आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर जुलै महिना आणि ऑगस्टमध्ये त्या मानाने कमी, पण जुलैमध्ये जास्त आहे. आणि मग जुलै महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे जुलै महिन्यामध्ये अत्याधिक पाऊस असतो 4 महिन्यापैकी, आणि त्या काळात जर आपल्याकडे एल निनो नाही आहे, बरोबर, आणि त्याच काळात कदाचित इंडियन ओशन डायपोलसुद्धा धन असण्याची शक्यता आहे. म्हणजे पहिल्या 2 महिन्यामध्ये आपल्याकडं आज आशेचा किरण एवढाच आहे की पाऊस होण्याची शक्यता आहे. मान्सूनचं आगमन नेहमीप्रमाणे आणि त्याच्या नेहमी तारखाला होण्याची अपेक्षा आहे, पण ही त्या आगमन आणि विड्रॉल जे आहे, निर्गमन, हे त्या वेळेस बोलण्यात मजा आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या एल निनोच्या बाबतीमध्ये असंच म्हणेल की पावसाळ्याचे पहिले 2 महिने काळजी करू नका, असं वातावरण सध्या आता दाखवतं आहे. कारण मागच्या मुलाखतीत मी सुपर एल निनो अशा काही गोष्टी सांगितल्यात होत की म्हणजे तेवढं तापमान जाणार नाही आहे. प्रशांत महासागराचं विषुववृत्ताचं तापमान फार 2 डिग्री 2.5 डिग्री इथपर्यंत जाण्याची शक्यता नाही आहे. अच्छा. म्हणजेच पहिले 2 महिने तुम्हाला एल निनोसुद्धा असणार नाही आहे. त्यामुळं एल निनो बघूया ऑगस्टमध्ये येतो की नाही. मग तिथून पुढे आपल्याला पहिल्या 2 महिन्यानंतर बोलण्यात एल निनोची. पण आत्ता जो तुम्हाला एप्रिल, मे, जून, जुलै जवळजवळ 4 महिन्याच्या एल निनोची अवस्था अपडेट अशा पद्धतीने कळते की त्यामध्ये धोक्याची घंटा थोडीशी कमी वाजते, असा त्याचा आपण अर्थ घेऊया. बरं. आता सर पुन्हा हवामान विभागाच्या अंदाजामध्ये तापमानाविषयी बऱ्याच घडामोडी पुढे आल्या. तर आपण सुरुवातीला एप्रिल महिन्याचं बोलूयात. तर एप्रिल महिन्यामध्ये तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी राहील असं सांगितलं. मग हे पावसामुळेच होणार आहे का पुन्हा काही वेगळा परिणाम आहे? मग उष्णतेच्या लाटा एप्रिलमध्ये दिसणार नाही का? आता ह्या बघा, प्रश्न हा तुमचा एप्रिलच्या तापमानासंबंधी आहे. आणि तापमान म्हणल्यानंतर आपण कमाल तापमान, दुपारचं 3चं जे कमाल तापमान, याबाबतच बोललं पाहिजे. त्यामध्ये मागच्या मुलाखतीत मी तुम्हाला सांगितलं की 17 एप्रिलपर्यंत असंच वातावरण असणार आहे की कमाल तापमान सरासरी इतकं किंवा सरासरीच्या खाली असण्याचे. 17 एप्रिल म्हणजे तुमचा एप्रिलचा संपूर्ण अर्धा महिना मी म्हणतो तापमान कमीच असणार आहे. म्हणजे थोडक्यात एप्रिलच्या दुसऱ्या 15वाड्यामध्ये एखादं भारतीय हवामान खातं असं म्हणत असेल की तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असणार आहे, तर ते दुसऱ्या 15वाड्यात त्याचा इफेक्ट असण्याची शक्यता आहे. पण मग तो संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये तापमान हे अत्याधिक असणार आहे का? आणि त्याचा संदर्भ तुम्ही पावसाशीच लावण्यात काही अर्थ नाही. ही एक ग्लोबल फेनॉमेनॉन असते. आता जर तुम्ही जर बघितलं की काही जिल्हे एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान आहे आणि काही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा सरासरी इतकंच तापमान आहे. अच्छा. म्हणजे जरी तुम्ही भारतीय हवामान खात्यानं एप्रिल महिने देशासाठी सांगितलं असेल सरासरीपेक्षा अधिक तापमान असलं, तरी आपल्याकडं संपूर्ण रत्नागिरी जिल्हा वगळता कोकण आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता संपूर्ण मराठवाडा आणि त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तापमान हे एप्रिल महिन्यात दुपारचं 3 कमाल तापमान हे सरासरी इतकंच राहणार आहे. म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये त्यात काय आहे, रत्नागिरी सोडायचा संपूर्ण कोकण म्हणजे ते 6 जिल्हे, आणि मराठवाड्याचं कोणतं सोडायचं जालना आणि संभाजीनगर म्हणजे त्यांचे राहिलेले 6 जिल्हे, बरोबर. सांचा हे 12 जिल्हे आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जर जिल्हे पाहिले तर हे साधारण 4 ते 5 जिल्हे, म्हणजे 12 ते 17 जिल्ह्यामध्ये तुम्हाला तापमान सरासरी इतकंच असणार आहे. त्यामुळं जो अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तो देशासाठी असला तरी आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये 17 जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला असेल तर राहिलेल्या 19 जिल्ह्यामध्ये मात्र तापमान सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. मग आता तापमान तर सरासरीपेक्षा अधिक असणार आहे म्हणजे किती असणार आहे? 36 ते 41 डिग्री या दरम्यान असणार आहे तापमान. तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आता कमाल तापमानाचे मी जे जिल्हे सांगितलेले अगोदर की ज्याच्यामध्ये तापमान अधिक जाणवेल असं म्हणालेलं आहे, म्हणजेच काय, त्यात संपूर्ण मराठवाडा, मी अगोदर जी जिल्हे सांगितले हे संपूर्ण 3 महिन्याचे, पण प्रत्यक्षात एप्रिल महिन्याचा वेगळा आहे. संपूर्ण मराठवाडा व पूर्व विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम व यवतमाळ अशा 13 जिल्ह्यात दुपारचं कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यामध्ये. आता मग नेमकं एप्रिल महिने सरासरीपेक्षा अधिक असेल तर सरासरी तापमान किती असतं? ते सरासरी तापमान साधारण असं समजूया की आपण 36 ते 41 डिग्री
अच्छा. आता 36 कुठं असणार आहे, 36 कोकणामध्ये, कारण तिथं, आणि 41 डिग्री विदर्भाचे काही भाग, म्हणजे काही ठिकाणी 37, काही ठिकाणी 40 अशा पद्धती, आणि त्याच्यापेक्षा अधिक असणार आहे. किती असणार आहे एकडे? 36 ते 41 असेल तर 37 ते 42 असेल. एखादा 2 डिग्रीने इकडे तिकडे फरक पडणार आहे. त्यामुळं एप्रिल महिन्यासाठी अधिक बाऊ करण्याची गरज नाही आहे. की जे मी तुम्हाला भाग सांगितला मग, की याच्यामध्ये मराठवाडा आणि पूर्व विदर्भ, आणि मग ज्या भागामध्ये सरासरी इतकंच तापमान आहे एप्रिल महिन्यामध्ये, ते जर तुम्ही पाहिलं तर मुंबईसह संपूर्ण कोकण, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम या ठिकाणी तापमान हे सरासरी इतकंच राहणार आहे. म्हणजे तापमान हे 35 ते 43 डिग्री इतकं राहणार आहे. मगाशी 36 ते 41 म्हणलो, आता 35, कारण याच्यामध्ये एरिया बदललेला आहे, लक्षात घ्या. कारण याच्यामध्ये पश्चिम विदर्भ आहे, कोकण आहे, आणि शिवाय तुम्हाला सांगतो की पश्चिम विदर्भातील सांगितलं, आणि खानदेश आणि मध्य महाराष्ट्र, म्हणजे खानदेशमधले 3 जिल्हे आहेत, आणि मध्य महाराष्ट्रातले जे आपले पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे आहेत, या ठिकाणी मात्र तापमान हे सरासरी इतकं असणार आहे. त्यामुळं एप्रिल महिन्याबाबत काय जास्त बाऊ करण्यात हे नाही आहे. तापमान असणार आहे, दुसऱ्या पंधरवड्यात असणार आहे. जो मी आता एरिया सांगितलं त्याच एरियामध्ये एप्रिलमध्ये तापमान सरासरीपेक्षा 1 ते 2 डिग्रीने अधिक असण्याची शक्यता आहे. हाच त्या अंदाजाचा अर्थ आहे. बरं. आता सर, जेव्हा उन्हाळा येतो त्या उष्णतेच्या लाटांचा खूप चर्चा होते. तर नेमक्या उष्णतेच्या लाटा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये जाणवू शकतात? उष्णतेच्या लाटा कुठं जास्त असू शकतात? आता उष्णतेच्या लाटा जर बघितलं, एप्रिल, मे, जून, त्याची हा फार मोठा कालावधी आहे. 90 दिवसाचा कालावधी आहे. नॉर्मली उष्णतेच्या लाटा ह्या देशात काय आणि महाराष्ट्रात काय सरासरी 3 ते 5 दिवस असतात. बरं. 3 दिवसाची असेल, 4 दिवसाची असेल, 5 दिवसाची, ही सरासरी असते. आणि ह्यापेक्षा उष्णतेच्या लाटा ह्या वर्षी थोड्या अधिक असणारे असं म्हणतायत. म्हणजे 2 ते 4 दिवसांनी अधिक असणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात जर 3 महिन्यात आणि एप्रिल महिन्यात जर विचार केला, तर उष्णतेच्या लाटेसंबंधी आपण जर पाहिलं, एप्रिल महिन्यामध्ये साधारण 9 ते 11 दिवसाच्या कालावधीची उष्णतेची लाट अनुभवली जाऊ शकते. 9 ते 11 दिवस, बरोबर, एप्रिल महिन्यामध्ये. आता त्याच्यामध्ये 17 एप्रिलपर्यंत मी साधारण तापमान म्हणतो आहे, म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये. मग महाराष्ट्रातली नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या जिल्ह्याचा घाटमाथा एरिया, संपूर्ण जिल्हा नाही, अच्छा. सह्याद्रीचा घाटमाथाचा एरिया, आणि राहिलेला सांगली आणि सोलापूर हे संपूर्ण जिल्हे, ह्या जिल्ह्यातच एप्रिल महिन्यात झाली तर उष्णतेची लाट तुम्हाला त्या ठिकाणी जाणवेल. बरं. उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे फार कमी एरिया आहे आता जिथं उष्णतेची. उर्वरित एरिया हा फार विस्तारित एरिया आहे, आणि त्यामध्ये आली ती 3 ते 5 दिवसाची उष्णतेची लाट जाणवू शकते. अच्छा. हे झालं एप्रिल महिन्यामध्ये. आणि तुम्ही जर संपूर्ण एप्रिल ते ह्या जून या दिवसात जर पाहिलं, तिथंही कालावधी 3 ते 5 दिवसाचाच आहे, 3 महिन्यासाठी. बरं. बरोबर. पण त्यापेक्षा अधिक म्हणजे किती? 5 ते 6 दिवसांनी तो अधिक असू शकतो. म्हणजे किती? आता 3 मध्ये 5 म्हणजे 8 ते 10 दिवसाचा तुमचा कालावधी 3 महिन्यामध्ये असू शकतो. अच्छा. समजला का? आणि तो जो भाग आहे, तो जो इतका स्पष्ट आता करता येणार नाही, कारण जो 90 दिवसाचा तो तुमच्या उष्णतेच्या लाटा आहेत. उष्णतेच्या लाटा ज्या एप्रिलमधल्या सरासरी इतक्या, त्या साधारण एप्रिल ते जूनसाठी आहेत. समजलं का? आणि त्यात थोड्याशा अधिक आहेत. एवढंच फक्त त्या अहवालाचा आलेला मतितार्थ अशा पद्धतीने उष्णतेच्या लाटेबद्दल सांगता येईल. बरं. आता सर, आता उष्णतेच्या लाटांचा जेव्हा आपण अंदाज देतो, तेव्हा साहजिकच अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल की उष्णतेची लाट आली हे नेमकं कधी म्हणायचं? आता उष्णतेची लाट याच्यामध्ये कोकणासाठी वेगळा नियम आहे, उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळा नियम आहे. ज्यावेळेस तुमचं तापमान हे 40 डिग्री जात आहे, आणि 40 डिग्री झाल्यानंतर पहिली कंडिशन, तापमान तुमचं त्या ठिकाणचं 40 डिग्री झालं पाहिजे. बरं.
दुसरी कंडिशन काय, तिथल्या सरासरी तापमानापेक्षा हम्म. दुपारचं कमाल 3चं तापमान हे 4.5 डिग्रीने अधिक पाहिजे, त्यावेळेस आपण म्हणतो उष्णतेची लाट आली. अच्छा. म्हणजेच काय, विदर्भातल्या समजा अकोला, अमरावती त्या ठिकाणी त्याची सरासरी अधिक आहे. बरोबर. मुंबई, सांताक्रूज किंवा कोलंब्याची तुमची त्याची सरासरी कमी आहे. आणि त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे. जसं मी संपूर्ण कोकण सोडलं, कोकण सोडल्यानंतर राहिलेल्या 30 जिल्ह्यात 29 जिल्ह्यात कमीत कमी 40 आणि 4.5 डिग्री सरासरीपेक्षा अधिक त्या उष्णतेची लाट. पण कोकणात कमीत कमी फक्त 37 डिग्री जरी तापमान तुमचं कमाल झालं आणि त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा 4 डिग्रीने 4.5 डिग्रीनं जर तापमान वाढलं तर तुम्हाला त्या ठिकाणी उष्णतेची लाट आली असं म्हणता येईल. बर. समजलं का? म्हणजेच काय, जास्तीत जास्त तापमान ह्या 6 जिल्ह्यामध्ये कोकणात 37 डिग्रीपेक्षा अधिक आहे. म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याची सरासरी काय आहे आणि त्याच्यामध्ये 4.5 डिग्री मिळवली आणि तसं तापमान असलं तर त्या ठिकाणी कोकणात उष्णतेची लाट आलेली आहे असं समजता येईल. आणि उर्वरित जिल्ह्यात 40 डिग्री अधिक 4.5 डिग्री सरासरीपेक्षा अधिक उष्णतेची लाट असं म्हणता येईल. एप्रिल महिन्यातला पावसाचा अंदाज, त्यानंतर उष्णता कशी राहू शकते, एकंदरीत तापमान, त्यानंतर मे आणि जूनमधलं तापमान, जो काही एकंदरीत हवामान विभागानं अंदाज दिला होता तो अतिशय आपल्याला सोप्या भाषेमध्ये आज खुळे सरांनी इथं सविस्तरपणे सांगितला. सरांनी बोलता बोलता हेही सांगितलं की एप्रिलच्या 15 किंवा 16 तारखेला हवामान विभागाचा मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर होईल. त्यानंतर देखील आपण सरांना लगेच आमंत्रित करूयात. तो अंदाज देखील आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न आपण सरांकडून त्यावेळेस करूयात. सर, धन्यवाद, आज तुम्ही वेळ दिला आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये समजेल असे आम्हाला दिलीत. धन्यवाद सर. हो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.